यूट्यूबवर ग्रो होणं खरंच एवढं सोपं आहे का? इथे वर्षानुवर्ष लोक काम करतात तरी त्यांना मॉनिटायझेशन पटकन मिळत नाही. तुम्ही नवीन आहात, तुम्हाला असं वाटतं की आपलं चॅनल पटकन मॉनिटाईज व्हावं, तर काही गोष्टी तुम्हाला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहणं देखील गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचे पहिले जे 100 सबस्क्रायबर्स असतात ते कसे असावेत, कशा पद्धतीने मिळावेत आणि ते तुम्हाला कशा पद्धतीने मदत करतात जेणेकरून तुमची प्रोफाईल लवकर ग्रो होते. हे सबस्क्रायबर्सच ठरवत असतात की आपलं प्रोफाईल किती लवकर मॉनिटाईज होणार आहे. तुम्हा आम्हाला काहीच माहिती नसतं, इव्हन यूट्यूबलाही माहिती नाहीये की आपली प्रोफाईल कधी मॉनिटाईज होऊ शकते. परंतु आपला सबस्क्रायबर बेस जर ऑर्गॅनिक असेल तर आपण 100% गॅरंटीड सांगू शकतो इथे की मी हे करून दाखवेन आणि माझं हे होणारच आहे. तुम्हालाही असंच ठाम विश्वासाने बोलायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी रीना. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर पटकन सबस्क्राईब करून पुढे असणारे बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर चला पाहूयात 0 ते 100 सबस्क्रायबर पर्यंतचा तुमचा असणारा हा प्रवास. इनिशियल लेवलला आपण काय करतो, जेव्हा अकाउंट ओपन करतो त्यावेळेस एक्साइटमेंट खूप असते. हळूहळू इथे आल्यानंतर समजतं की किती चुकीचं होतं जे आपण रिलेटिव्स, फ्रेंड्स किंवा फॅमिलीला सांगितलं की मी इथे काम करायला सुरुवात केलेली आहे. त्या लोकांना आपण लिंकही पाठवतो आणि सांगतो की सबस्क्राईब करा. क्रायटेरिया पूर्ण करायचं हे माइंडमध्ये असतं, पण तुम्हाला ही गोष्ट माहिती नसते की हा क्रायटेरिया पूर्ण करत असताना 4000 तासांचा वॉच टाईम आपल्याला पूर्ण करणं कंपल्सरी आहे. आता हा वॉच टाईम म्हणजे माइलस्टोन आहे. सुरुवातीला आपल्याला काही वाटत नाही, पण आपण एक डोक्यात विचार घेतलेला असतो ना की 1000 सबस्क्रायबर एकदा पूर्ण होऊ देत, नंतर 4000 तासांचा वॉच टाईम आरामात होईल. पण इथेच चुकतं. ओळखीचे किंवा सांगून किंवा ह्या प्लॅटफॉर्मवर एक दुसऱ्यांना हेल्प करण्यासाठी आपण सबस्क्राईब करतो आणि नंतर कधीही चुकूनही एकमेकांचे व्हिडिओज पाहत नाही. जर व्हिडिओ नाही पाहिले तर वॉच टाईम मिळणार कुठून? आता तुम्ही म्हणाल की बाकीचे लोक बघत असतील, तर हेच बरोबर आहे. बाकीचे लोक कोण? म्हणजे ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं नाहीये. मग तुम्ही सबस्क्रायबर्सच्या मागे कशासाठी धावता? जर व्ह्यूअर्स आपले व्हिडिओज सबस्क्राईब न करताही बघत आहेत आणि आपल्याला वॉच टाईम देत आहेत, तर तुम्ही सबस्क्रायबरच्या मागे का धावता? हा माझा पहिला आणि मुख्य प्रश्न आहे. आता हा प्रश्न विचारायचं कारण एकच आहे की जेव्हा तुम्ही व्हिडिओ शूट करून अपलोड करता तेव्हा यूट्यूब आपल्या त्या व्हिडिओची एक टेस्ट घेत असतं. तुमच्या व्हिडिओची क्वालिटी किती छान आहे हे तुमचे इनिशियल सबस्क्रायबर्स ठरवतात. आता हे कसं होतं, तर जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता त्यावेळेस यूट्यूब तुमच्या त्या सगळ्या सबस्क्रायबर्सला फर्स्ट स्टेजमध्ये नोटिफिकेशन पाठवत असतं. नोटिफिकेशन गेल्यानंतर सपोज तुम्ही व्हिडिओ शूट करून अपलोड केला आणि मी तुमची सबस्क्रायबर आहे, तो व्हिडिओ मला आला, मी तुम्हाला सपोज तुम्ही मला सांगून सबस्क्राईब करायला लावला आहे आणि तुमच्या व्हिडिओमध्ये मला इंटरेस्ट नाहीये, मी तो व्हिडिओ स्किप केला. असेच अजून 4-5 लोकांनी तुमचे व्हिडिओ स्किप केले आणि 2-3 लोकांनी तुमचे व्हिडिओज बघितले, तर यूट्यूबच्या अल्गोरिदमला असं वाटतं की यांचा व्हिडिओ लोकांना आवडत नाहीये. का आवडत नाहीये? तर यूट्यूबच्या टर्म्समध्ये काय लिहिलेलं आहे माहिती का? तुम्हाला एक सबस्क्रायबर तुमच्या व्हिडिओतून मिळावा, त्यानंतरच तो तुमचा ऑर्गॅनिक सबस्क्रायबरमध्ये काउंट होतो. आता व्हिडिओ थ्रू का मिळावा? तर तुम्ही ज्या टॉपिकवर, ज्या निशवर इथे काम करणार, ती निश तुम्हाला अगोदरच ठरवायची असते. तो कंटेंट पाहून तुम्हाला मी सबस्क्राईब केलं सपोज, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे व्हिडिओज मला येत राहिले तर मी ऑब्वियस बघणार, कारण का माझा इंटरेस्ट आहे तो. माझ्या इंटरेस्टनुसार मी तुम्हाला तुमचा व्हिडिओ पाहून सबस्क्राईब केलेलं. म्हणजेच काय, तर तुमचं नोटिफिकेशन आलं, मला तुमचा टॉपिक आवडला, मी तुमच्या चॅनलवर आले, तुमचा व्हिडिओ पाहिला, सुरुवातीचे 30 सेकंड्स तुम्ही खूप छान हुक दिलेला आहे, माझं रिटेन्शन तुम्ही ग्रॅब केलं, मी तिथेच थांबले. त्यानंतर मी तुमच्या व्हिडिओला लाईक केलं कारण का तुमचा व्हिडिओ मला आवडला आहे. नंतर थोडा वेळ पाहिल्यानंतर मी तुम्हाला सबस्क्राईब केलं, ठीक आहे, आणि तुमच्या व्हिडिओला मी शेअर केलं मग इतर मित्रमैत्रिणींबरोबर. अशा प्रकारे जर मी तुम्हाला ॲज अ सबस्क्रायबर म्हणून मिळाले तर मी तुमचे व्हिडिओ डेली पाहणार, कारण का ते माझ्या गरजेचे आहेत. आता तुमचे फ्रेंड्स आणि फॅमिली यांनी जर तुमचे व्हिडिओ पाहिले नाही तर यूट्यूब तुम्हाला पुढे रेकमेंड करत नाही, ठीक आहे. म्हणजेच तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि इनिशियल लेवलला जर हे तुमच्याबरोबर झालं तर तुमच्या प्रोफाईलला ग्रो होण्यासाठी अतिशय जास्त वेळ लागतो.
आणि म्हणूनच मी सांगते, पहिले जे 20 सबस्क्रायबर आहेत ना, ते हळूहळू तुम्ही मिळवा. आता काय होणार, त्या 20 सबस्क्रायबर्सनी तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची रीच पुढे जाणार. सपोज तुम्हाला 500 600 जे काही मिळालेलं आहे ते, तिथून पुढे काय होतं माहिती आहे का, तिथून पुढे सगळा खेळ असतो थंबनेलचा आणि तुमचा SEOचा. थंबनेल आणि SEO तुम्ही जबरदस्त बनवा. त्याच्यानंतर जेवढ्या लोकांना रेकमेंडेशन जाईल त्यातल्या 5 ते 6% लोकांनी जरी तुमचा व्हिडिओ बघायला सुरुवात केली तरी तिथून पुढे यूट्यूब तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणावर रेकमेंड करतं. असे जर 100 सबस्क्रायबर्स तुम्हाला मिळाले, ॲटलिस्ट 50 सबस्क्रायबर मिळू द्यात. त्याच्यानंतर तुम्ही लाईव्ह घेऊ शकता आणि लाईव्ह ज्यावेळेस तुम्ही घ्यायला सुरुवात करणार, सबस्क्रायबर मोड ऑन ठेवायचा आणि क्वालिटी लाईव्ह घ्यायचा. नंतर तुमच्याबरोबर भरपूर सबस्क्रायबर्स जोडले जातात. आता ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नव्हत्या म्हणून म्हटलं की चला सांगूयात. 100 सबस्क्रायबर असे मिळाले तर काय होतं, तुमचा व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर त्या सगळ्या सबस्क्रायबर्सला नोटिफिकेशन जातं आणि ऑर्गॅनिक जर असतील तर पटपट बघायला सुरुवात करतात. आता तुम्हाला माहिती आहे का, 5,000च आहे माझा मॅक्झिमम जो व्हायरल गेलेला व्हिडिओ आहे. आता खूप वाटायचं मला की टेक कॅटेगरीमध्ये लवकर ग्रोथ मिळत नाही, तरीही 500 सबस्क्रायबर असतानाही 5,000 सबस्क्रायबरपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला. आता तुमच्या दृष्टीने हा खूप कमी आकडा आहे, कारण का व्हायरल ट्रेंडमध्ये जाणारे व्हिडिओज 10,000 12,000 पण त्यांचे सबस्क्रायबर्सही त्या लेवलचे असतात आणि म्हणून त्यांना तेवढा रीचही मिळतो. तर 5,000 सबस्क्रायबरपर्यंत जरी तुम्ही पोहोचलात ना, तरी लक्षात ठेवा 5 ते 6 महिन्यात तुमचा प्रोफाईल ग्रो होणार आहे. आणि जास्त नाही बरं का, ॲटलिस्ट 3 ते 4 व्हिडिओ जरी तुमचे व्हायरल गेले ना, तरी तुम्हाला 100% इथे मॉनिटायझेशन मिळणार आहे. पण आता ते कसं करणार तुम्ही, तर ही एक प्रोसेस आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी कनेक्टेड राहिलं पाहिजे. तुम्हाला माझ्याबरोबर कनेक्टेड राहिलं पाहिजे किंवा तुमच्या सबस्क्रायबर्स बरोबर कनेक्टेड राहिलं पाहिजे. वेळोवेळी रेग्युलरली पोल घेतले पाहिजेत. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू कळतील. पण सुरुवातीचे 100 सबस्क्रायबर्स मिळवताना तुम्ही ज्या चुका करताना, तर मला असं वाटलं की त्याच्याबद्दल तुम्हाला ह्या स्टेजला सांगणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून जर कोणी बोललं ना की तू यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहेस का, तर सरळ सांगायचं नाही, मी माझं फक्त काम करत असतो. जेव्हा यूट्यूब थ्रू त्यांना रेकमेंडेशन जाईल त्यावेळेस ते तुम्हाला लाईक करतील, सबस्क्राईब करतील आणि त्यानंतर ते तुमचे व्हिडिओज आवडीने पाहतील देखील. ठीक आहे, कारण का त्यांना क्युरियोसिटी असते की उद्या जाऊन याने काय बनवलं असेल. हेच जर तुम्ही सांगून त्यांना सांगितलं तर इंटरेस्ट कमी होतो, परंतु त्यांना न सांगता जर त्यांनी तुमचे व्हिडिओज बघितले तर मग ते तुमच्यावर वॉच ठेवणार की नक्की चाललंय काय. ठीक आहे, तर काही गोष्टी गुपित ठेवल्याचं खूप वेळा बेनिफिट मिळून जातं कधी कधी. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवा आणि मन लावून प्रामाणिकपणे यूट्यूबला ज्या पद्धतीने व्हिडिओज हवे आहेत त्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा. चला, एक तुम्हाला गोष्ट कळत राहणार आहे इथून पुढे, त्यामुळे आपला एकही व्हिडिओ मिस करू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर वाट कसली बघताय, पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा आणि कमेंटही करा. तर चला, उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.